हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनेल. कसे आहात तुम्ही सर्वजण? आय रिअली होप तुम्ही सर्वजण छान असाल, मजेत असाल आणि आम्हीसुद्धा सर्वजण छान आहोत. आणि आज मी तुमच्यासोबत माझ्या 2 BHK घराचा होम टूर शेअर करत आहे. मेन म्हणजे हे घर माझं रेंटेड आहे, स्वतःचं नाही आहे. तर जेव्हा आपण रेंटने राहतो तेव्हा फार कमी अशा मर्यादा येतात आपल्याला घर सजवण्यासाठी किंवा काही पण चेंजेस करण्यासाठी. हे घर माझ्या आत्तापर्यंत राहिलेल्यापैकी सगळ्यात फेवरेट घर आहे. तर चला सुरुवात करूया आपण या घराच्या होम टूरला. तर लिव्हिंग रूमपासून सुरुवात करूया. तर हे आहे माझं लिव्हिंग रूम. सो एंटर केल्यानंतर घराच्या अगदी म्हणजे दाराच्या एंटर केल्यानंतर 2 इथे मी ट्री ठेवलेत. हे रिसेंटली मी आणलं होतं आणि याने अगदी माझं मन तोडलं असं म्हणलं तरी चालेल. कारण हे सुकत आलं आहे, उन्हाळा याला अजिबात सहन होत नाही. हे आहे रबर प्लांट आहे. याची ग्रोथ व्हावी म्हणून मी हे थोडंसं कट केलं आहे. त्यामुळे ते तुम्हाला आता असं दिसेल. कट केल्यानंतर मग त्याची ग्रोथ होते, नाही तर ते एकदम असं वर उंच वाढत होतं. त्याच्यानंतर आहे सिटिंग एरिया आहे हा. आणि इथे आमचा एल आकाराचा सोफा आहे. हा सोफा आम्ही स्वतः जाऊन कस्टमाइज केला आहे. कलर, कुशन वगैरे सगळं काही मनाप्रमाणे हवं म्हणून कस्टमाइज करून घेतलेला आहे. आणि एल आकाराचा आहे, पण मी हा थोडासा स्टाईल केलेला आहे. त्याच्या ज्या 2 बाजू आहेत त्या या बाजूला ठेवलेल्या आहेत आणि एक बाजू इकडे ठेवलं आहे, जेणेकरून थोडासा वेगळा स्टाईल व्हावा. आणि ह्या 2-3 प्रकारे स्टाईल करता येतो एल आकाराचा सोफा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एल आकाराच्या सोफ्याला फार कमी जागा लागते, त्यामुळे असा घेतलेला आहे. इथे आहे आमचं टीपॉय, जे की आता सध्या झाडांचं स्थान झालेलं आहे. इथे मी एक छोटंसं जंगल म्हणते नेहमी इथे क्रिएट केलेलं आहे. सध्या मी इथे धूप लावलेली आहे. संध्याकाळची वेळ आहे आणि संध्याकाळी इथे धूप लावल्यानंतर इथे बसून पुस्तक वाचायला किंवा काही न करता फक्त बसून बाहेर बघायलासुद्धा फार आवडतं. आणि मोस्ट ऑफ द टाईम आमचा इथे बसून जातं. इथे एक मोठी अशी खिडकी आहे आणि खिडकीतून बाहेर सगळा नजारा दिसतो. सध्या उन्हाळा आहे, तर हे जे पुढे शेत दिसतात ते काळे दिसतात, पण एकदा पावसाळा स्टार्ट झाला की असं हिरवंगार रान असतं त्याप्रमाणे दिसतं हे पूर्ण हिरवं. आणि इथे आमचा मोस्ट ऑफ द टाईम जातो दिवसातला. सो झाडं आमच्या दोघांनाही प्रचंड आवडतात. आम्ही जिथे कुठे जाऊ तिथून एखादं झाड आणतच राहतो. आणि या झाडांमध्ये सुद्धा मी छोटे मोठे असे डेकोरचे पीसेस ठेवले, सिरॅमिकचे आहेत हे. तर झाडांमुळे सुद्धा एक प्रसन्न वातावरण क्रिएट होतं. आणि हे अगदी एंट्रीच्या समोरच आहे. तर मला असं वाटतं की घराचा जो पहिला व्ह्यू असतो तो फार महत्त्वाचा असतो. आपल्या घरात पाहुणे आल्यानंतर त्यांना समोर काय दिसतं याच्यावरती आपली जी प्रतिमा आहे ती तयार होते. तुमचं घर अगदी समोर जर अस्तव्यस्त दिसलं आणि आतमध्ये कितीही छान असेल तरी आलेल्या पाहुण्यांना वाटतं की अरे ह्या घरामध्ये खूप जास्त गोंधळ आहे, पसारा आहे, मग घर कसं असेल. सो मी असं मला वाटतं, त्यामुळे मी नेहमी हा जो फ्रंट एरिया आहे हा अगदी क्लीन ठेवायच्या ज्या उद्देशात असते नेहमी. इथे भिंतीवरती काही फोटो फ्रेम्स लावलेले आहेत मी. इथे जो सोफा आहे याच्यावरती एक मॅक्रमचा झुला आहे आणि याच्यावरती छोटे छोटे असे क्यूट बुद्धाच आहेत छोटे. आणि हे ॲमेझॉनवरतून मी घेतले होते. घरामध्ये जेवढे डेकोर पीसेस आहेत जास्तीत जास्त ॲमेझॉनवरतूनच घेतलेले आहेत. तर हा अशा प्रकारे एक व्ह्यू दिसतो. इथे काना मोबाईल बघण्यात व्यस्त. ॲक्च्युली जेव्हा व्हिडिओ चालू असतो तेव्हा तो मागे पुढे करतो आणि थोडासा डिस्टर्बन्स होतो, त्यामुळे दिला आहे. तर या बाजूला एक भिंत आहे. या भिंतीवरती पण काही फोटो फ्रेम्स आहेत आणि वरती मध्ये असं होम नाव लिहिलेलं आहे. आणि याच्या खाली एक मोठा इरिका पाम आहे आणि त्याच्या बाजूलाच मी थोडंसं सिटिंग अरेंजमेंट केले. हे बाबूंचे स्टूल आहेत आणि हे मी रस्त्यावरती विकायला आले होते आणि आम्ही कुठेतरी गेलो होतो, आठवत नाही, तिथे आम्हाला दिसले आणि त्यानंतर आम्ही ते आणलेत. तर बसायला वगैरे असं छान पडतं म्हणून. आणि ही आहे माझ्या हॉलची दुसरी बाजू, जिथे आम्ही टी व्ही ठेवलेला आहे. टी व्हीच्या वरती पण असे काही फ्रेम आहेत. फ्रेमचं कोलॅज केलेलं आहे. तर या फ्रेमसुद्धा ॲमेझॉनवरूनच मागवलेल्या आहेत. खूप छान आहेत त्या फ्रेम, दिसायला पण थोडासा वेगळा लुक येतो.
आणि इथे एक धूपदाणी आहे पित्तळाची. ॲक्च्युली पित्तळाचं दिसतंय पण ते पित्तळाचं नाही आहे. आम्ही संध्याकाळी नेहमी जेवताना धूप लावायचा प्रयत्न करतो आणि छान वाटतं ते धुपाचा वास वगैरे आल्यानंतर. इथे टी व्ही आहे आणि सध्या इथं आम्ही आमचा लॅपटॉप जो आहे ना तो चार्जिंग लावला आहे. आणि ह्या टी व्हीच्या युनिटवरती ह्या छोट्या राजस्थानी मूर्त्या ठेवल्या आहेत वाद्य वाजवताना. आणि ह्या मी आणल्या होत्या पुण्यामध्ये. बंजारा मार्केट लागतं दर उन्हाळ्यामध्ये. तर वाकड, आय थिंक वाकडला गेलो होतो आणि आम्ही खास ॲक्च्युली बंजारा मार्केटमध्येच गेलो होतो ते घेण्यासाठी. तेव्हा मला हे आवडल्या आणि त्या घेतल्या. याची जी क्वालिटी आहे ती खूप छान आहे. आणि हे 6चा सेट आहे. असं 3 माणसं आणि 3 बाया अशा प्रकारचा सेट आहे आणि तो मी इथं ठेवून दिला आहे. आणि खाली असं स्टोरेज दिलेलं आहे. खास मी हा जो टेबल आहे हा सुद्धा खास आम्ही बनवून घेतला आहे स्टोरेजसाठी. कारण जेवढं तुमच्या घरामध्ये स्टोरेज असेल ना तेवढं तुमच्या घरामध्ये पसारा हा कमी दिसतो. आणि हे जे आहे हे अनफर्निश्ड रूम आहे पूर्ण जे घर आहे ते. आणि आम्ही जिथे राहतो चाकरमध्ये तिथे फर्निश्ड रूम भेटणं फार अवघड आहे. आणि मग जेव्हा रेंटेड भेटतो तेव्हा फार असा नाही का आपल्याला हे पडतं, प्रॉब्लेम होतो की कुठे पसारा ठेवावा. त्यामुळे जेवढं काही फर्निचर घेतलं आहे त्या फर्निचरमध्ये जास्तीत जास्त स्टोरेज होईल आजचा मी प्रयत्न केलेला आहे. आणि याच्याच बाजूला मी ठेवलेला आहे आमचा डायनिंग टेबल आहे जो रिसेंटली खरेदी केला आहे मी. 1-1.5 महिन्यापूर्वीच आम्ही घेतला आहे. तर हा जे दिसतं बास्केटप्रमाणे हे सिरॅमिकचं आहे. आणि हे मी लोणावळ्याला गेले होते तिथे एक खूप मोठं सिरॅमिकचं शॉप आहे, अशी मोठी गल्ली आहे. तर तिथून मी आणले ते. आणि मी ते आणताना अजिबात विचार नव्हता केला की हे स्पून ठेवण्यासाठी होईल. तर ते त्याच्यामध्ये ठेवले स्पून मी सगळे. लोणच्याचे आहे. त्याच्यानंतर काही फ्लॉवर पॉट ठेवलेत. आणि ही आहे मातीची बॉटल आहे जी भरून ठेवतो आम्ही आणि जेव्हा वाटेल तेव्हा पेता येईल दिसलं की. आणि वरती एक मातीचीच ग्लास आहे. डायनिंग टेबलच्या वरती एक असा शेल्फ केलेला आहे मी. आणि त्याच्यावरती मी काही कप ठेवलेला आहे. एक फ्लॉवर पॉट आहे, लॅम्प आहे. आणि ही वॉल मला खूप आवडते. ही ॲक्च्युली खरे मनी प्लॅन्ट नाही आहेत, आर्टिफिशियल मनी प्लॅन्टचेही आहेत. आणि मी हे पिंटरेस्टवरती पाहिलं होतं हे कसं डेकोर करायचं. त्यावेळेस मी पाहिलं होतं तर मला तिथून ती आयडिया भेटली आणि हे भिंत या प्रकारे मी सजवलेली आहे, डेकोरेट केलेली आहे. तर हॉल हा अशा प्रकारे दिसतो माझा. सो हॉलमधून पुढे गेल्यानंतर डाव्या बाजूला किचन लागतं जिथे आपल्या बायकांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो आणि जिथे आपण सगळ्यात जास्त टाईम स्पेंड करतो. तर हा आहे ओटा. तर ओट्याच्या बाजूलाच अगदी गॅसच्या जवळ ही माझी इलेक्ट्रिक केटल आहे, अगारोची आहे. ज्यात जवळजवळ 1.5 ते 1.25 लिटर पाणी पडतं. इतकं मोठी मीच मुद्दाम घेतलेली आहे, स्वयंपाक करण्यासाठी वगैरे लागतं त्यामुळे. तर इथे एक मी शेल्फ ठेवलेला आहे, वुडनचा आहे, जो आत्ताच खरेदी केलेला आहे मी. इथे तूप आहे आणि हे आहे तेलासाठी ब्रश आहे. डोशासाठी जेव्हा ब्रश लागतो तो ते आहे, त्यामुळे त्यात काही तेल वगैरे नाही आहे. इथे 2 या सिरॅमिकच्या भरण्या आहेत, एकात धना आहे आणि एकात आहे चॉकलेट्स खाण्यासाठी. तर इथे आणखीन एक असं अरेंज केलेलं आहे मी. त्याच्यामध्ये तेल आहेत, मीठ आहे. ही आहे माझी शेगडी गॅसची जी 3 बर्नरची आहे. शेगडीच्याच पाठीमागे मी माझा तवा, पोळपाट आणि चॉपिंग बोर्ड ठेवलेत म्हणजे पटकन जवळ पडतं म्हणून. आणि ओट्यावरतीच मी आमचं मडकं ठेवलेलं आहे. आणि मडक्याच्या वरती मी असे काचेच्या 2 शेल्फ तयार करून घेतल्यात. इथे आल्यानंतर मग घेतल्यात मी ते करून, कारण मला भरण्यान ठेवण्यासाठी काही नव्हतं. त्याच्यामुळे हे वरती पटकन स्वयंपाक करताना जे हवं ते एकदम हाताला लागेल अशा प्रकारे मी हे करून घेतलेलं आहे. तर खाली पूर्ण काचेच्या, ॲक्च्युली हे दोन्ही शेल्फ आहेत, ह्या दोन्ही शेल्फमध्ये पूर्ण काचेच्याच भरण्या आहेत. आणि बाजूला आहे आमचं बेसिन. आणि बेसिनवरती सुद्धा हे काचेचं प्लॅटफॉर्म सारखं तयार करून घेतलं आहे, जेणेकरून ब्रश आणि हँडवॉश वगैरे जे काही सामान आपल्याला भांडी घासायला लागतं ते आहे. आणि अगेन काही झाड आहेत. तर खाली मी तुम्हाला म्हटल्यासारखं अनफर्निश्ड घर आहे, तर किचनसुद्धा फर्निचर नाही आहे. तर खाली हे पूर्ण कस्तरी दिसतं खाली, जे काही पसारा आपण खाली ठेवतो तर ते झाकून राहावं म्हणून मी पडदा लावून घेतलेला आहे ओट्याच्या खाली. इथे खिडकी आहे, प्रत्येक रूमला इथे खिडकी आहे. आणि ती हॉलच्या पूर्वेच्या बाजूला होती.
तर तिकडून खूप प्रकाश येतो, त्यामुळे कधीतरी असं स्वयंपाक करताना डोळ्यावर चमकतं, त्यामुळे इथे पडदा लावून घेतला आणि खिडकीमध्ये पण काही छोट्या मोठ्या वस्तू ठेवल्यात. तर ही किचनची दुसरी बाजू. इथे जे आहे माझा पूर्ण महिन्याचा किराणा असतो, जो भरण्या भरून उरतो बऱ्यापैकी आणि काही भरण्यांमध्ये आपण भरत नाही, तो आहे. तो मी ह्या टेबलमध्ये अगदी व्यवस्थित अरेंज करून ठेवते. तर व्यवस्थित राहतो याच्यामध्ये आणि जेव्हा मला लागेल तेव्हा भेटतो. या टेबलच्या वरती भरपूर स्पेस आहे, तर इथे मी एक टी स्टेशन तयार करून घेतलेलं आहे. इथे मी माझे कप ठेवलेले आहेत. वरती जो तुम्हाला दिसतं यंत्र ते आहे कॉफी करण्यासाठी, त्याच्या बाजूला मधाची बाटली आहे आणि कप आहे. तर खाली चहा साखरेचे डबे आहेत. ह्याच्यात ग्रीन टीच्या बॅग्स आहेत आणि बाजूला काही असा किराणाच्या भरण्या वगैरे आहेत, काही सिरॅमिक आहे आणि काही झाड ठेवलेले आहेत. वरती एक लाकडाचं शेल्फ तयार करून घेतलेलं आहे मी, ज्याच्यावरती माझ्या सगळ्या भरण्या आलेल्या आहेत. जवळजवळ 16-17 भरण्या आहेत, प्लॅस्टिकच्याच आहेत, तर त्या ठेवल्या आहेत. पूर्ण सगळा किराणा माल त्याच्यामध्ये असतो. इथे एक डेकोर व्हावं म्हणून एक एरिका पामचं प्लॅन्ट ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मनी प्लॅन्टचं हँगिंग प्लॅन्टर आहे, तर मी तिथं लावलेलं आहे. इथे माझं शेल्फ आहे एक, तो सुद्धा आम्ही विकत घेतलेला आहे. मला सिरॅमिकच्या भांड्यांचा कलेक्शन करायला फार आवडतं. तर इथे माझे सगळे सिरॅमिकची भांडी आहेत, काचेची भांडी आहेत, ग्लास आहेत आणि खाली हा पूर्ण मसाल्यांचा सेक्शन आहे. जेवढे काही मसाले आपण यूज करतो, धना पावडर झाली, हळद, लाल पावडर, जे काही मसाले आहेत ते मी इथे ठेवलेले आहेत. आणि हे ऑर्गनायझर, शेल्फचं ऑर्गनायझर आहे पायऱ्यांचं, त्याच्यावरती ते व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवले. ड्रॉवर आहेत. एका ड्रॉवरमध्ये माझे सगळे चमचे आहेत आणि एका ड्रॉवरमध्ये ग्लास आणि तांब्या आहेत. खाल्लं जे आहे त्याच्यामध्ये माझ्या सगळ्या इलेक्ट्रिक वस्तू आहेत एका कप्प्यामध्ये. एका कप्प्यामध्ये ताटल्या आणि ज्या काही छोट्या मोठ्या स्टीलचे डबे आहेत ते आहेत. आणि याच्याच बाजूला माझा फ्रीज आहे, हायरचा फ्रीज आहे. हा फ्रीज मला खूप आवडतो कारण यात खूप सारं स्टोरेज आहे अगदी. आणि हे सुद्धा मी व्यवस्थित अरेंज करून ठेवलेलं आहे फ्रीज. सो काहीसं अशा प्रकारे माझं किचन जे आहे ते मी ऑर्गनाईज केलं आहे, डेकोर केलेलं आहे म्हणू शकता तुम्ही. आणि किचन खूप मोठं आहे, अगदी छानपैकी सगळं सामान जे आहे ना ते अरेंज झालेलं आहे या घरामध्ये. सो इथे आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली. इथे माझं एअर फ्रायरसाठी स्टँड मागवलं आहे मी. तर वरती एअर फ्रायर आहे, त्याच्या शेजारी एक प्लॅन्ट आणि एक भरणी आहे. इथे असं हुक टाईप करून एक चहाचं भांडं आणि त्याच्यानंतर कैची अडकावलं आणि त्याच्या खाली आहे कांदा बटाट्याची जाळी. आणि ही आहे ओट्याच्या खालचा जो भाग आहे तो आहे, ते तुम्हाला दाखवते थोडं. किचनच्या अगदीच समोर कॉमन वॉशरूम आहे आणि त्यालाच लागून वॉशिंग एरिया आहे, बेसिन आहे, वॉश बेसिन. आणि याचा एक चांगला भाग असा आहे की याच्यावरती कडाप्पा टाकून बऱ्यापैकी असं स्टोरेज ठेवण्यासाठी केलेलं आहे. तर इथे मी काही झाडं ठेवले आहेत, त्याच्यानंतर बऱ्याच छोट्या मोठ्या वस्तू आहेत. आणि हा आहे एक आरसा, तो फेस वॉश वगैरे जे काही वस्तू आहेत त्या इथं ठेवल्यात. आणि ही आहे माझी क्लिनिंगची बास्केट आहे. याच्यामध्ये सगळे ब्रशेस आहेत, सगळे कपडे, फर्निचर पुसायचे आणि त्यानंतर कॉलिन वगैरे आहे. याच्या पुढे गेल्यानंतरच डाव्या बाजूला परत किड्स रूम आहे. इथे एक असा कॉट आहे आणि त्याच्यानंतर बाजूला आहे कानांच्या खेळण्या आहेत, त्याचीच चेअर आहे. आणि ही आहे अगेन एक खिडकी आहे जी खूप मोठी आहे आणि ती सध्या मी पडद्याने झाकली कारण इकडच्या बाजूचं पूर्ण ऊन घरात येतं आणि गरम होतं त्यामुळे. तर पण ही खिडकी खूप अशी मोठी आहे आणि इथे बसून छान वाटतं ॲक्च्युली. आणि ही रूम थोडीशी फार कमी प्रमाणात वापरात येते कारण इथे कोणी झोपत नाही, पण मी याला थोडंसं डेकोरेट केलेलं आहे. काही अशी लायटिंग लावलेली आहे. वरती कान्हाची आणि आमच्या फोटोचं कॉलेज आहे, त्याचे लहानपणीच्या काही फोटो आहेत, कुठे आम्ही फिरायला गेल्यानंतरचे पण काही फोटो आहेत. आणि याच्या खाली एक स्टिकर चिटकवलेलं आहे पांडाचं. आणि इकडे बाजूला आमचं व्हॅक्यूम क्लीनर आहे जे इथेच असतं, हे एका कोपऱ्याला उभं राहतं, इथे आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या साईडला इथे एक छोटंसं कपाट दिसेल तुम्हाला. हे छोटं कपाट ॲक्च्युली आम्ही कस्टमाइज करून घेतलं आहे कारण रेग्युलरचे जे कपडे आहेत ते याच्यामध्ये राहतात. आमच्या तिघांचे जे रोजचे घालायचे कपडे आहेत ते आहेत. याच्यावरती तुम्ही पाहिलं तर इथे कानाचे सॉफ्ट टॉईज आहेत
जो आता फार कमी खेळतो म्हणून ते वरती ठेवून दिलेत मी. इथे एक योगा मॅट आहे आणि इथे माझं कानातले आहेत सगळे जे रोजचे वापरायचे कानातले. इझी पडतील, पटकन हाताला येतील म्हणून मी अशा प्रकारे इथे ठेवून दिले. याच्याच बाजूला आहे माझं ड्रेसिंग टेबल आहे, ज्याच्यामध्ये काही मेकअपच्या गोष्टी आहेत. मोस्ट ऑफ द स्किन केअर आहे. मला स्किन केअर आवडतं करायला, त्यामुळे सगळ्यात जास्त वस्तू माझ्याकडे स्किन केअरच्या आहेत. काही वस्तू अशा प्रकारे जे आहेत ते मी बॉटल्स व्यवस्थित लावून घेतलेत. ही खालचा एरिया आहे, खाली ज्वेलरी आहे जी फार कमी वापरत येते. अशा प्रकारची ज्वेलरी, ड्रायर आहे, स्ट्रेटनर आहे. बाजूला काही ट्रायपॉड आहे, रिंग लाईट आहे आणि त्यानंतर इथे कोपऱ्यात तुम्हाला पोतं दिसतं तर त्याच्यामध्ये गहू आहेत. एकदमच आम्ही गहू घेतो तर ते आहेत. इथे देवघरसुद्धा याच रूममध्ये आहे आमचं. याच रूममध्ये देवघर ठेवलेलं आहे आम्ही. देवघराच्याच बाजूला एक डेकोर पीस आहे. आणि काहीसा अशा प्रकारे या रूमचा लूक येतो. अशा प्रकारे दिसतो तो रूम. आणि लाईट बंद केल्यानंतर, ही लाईट चालू केल्यानंतर खूप छान वाटतं, भारी वाटतं खूप. सो या रूमच्याच पुढे एक वॉल आहे आणि या वॉलवरती काही असे पेंटिंग्ज आहेत आणि त्या पेंटिंगवरती इन्स्पिरेशन, जे मोटिवेशन असे वाक्य लिहिलेले आहेत, जे येता जाता वाचल्यानंतर थोडंसं मोटिवेशन भेटतं, इन्स्पिरेशन भेटतं, या हिशोबाने लावलेले आहेत ते. आणि त्यानंतर एकदम शेवटल्या टोकाला येते आमची बेडरूम, ज्याच्यामध्ये खूप सारा आम्ही टाईम स्पेंड करतो, कारण ही रूम सगळ्यात फेवरेट आहे आणि ही रूम खूप अगदी मी मनापासून डेकोरेट केलेली. तर हा आहे बेड. बेडच्या वरती 2 पेंटिंग्ज आहेत. अगेन इथे कानाची एक मोठा फोटो आहे. त्याच्या बाजूलाही काही डेकोर पीसेस लावलेले आहेत मी. त्याच्यानंतर हे कपाट आहे आणि रूमलाच लागून एक वॉशरूम आहे, बाथरूम आहे आणि खाली एक कार्पेंट अतरला ॲक्च्युली. आणि त्याच्यानंतर इकडे जो दिसतोय तो कूलर आहे. सध्या उन्हाळा आहे, तो कूलर असतोच या रूममध्ये नेहमी, नाहीतर मग तो त्या रूममध्ये असतो. सो हे आहे कपाट. आणि हे कपाट असं 2 ह्याचं आहे, एक कपाट स्वप्नीलचं आणि एक कपाट माझं. अशा प्रकारे केलेलं आहे आम्ही. बेडच्याच बाजूला इथे एक साईड टेबल आहे. साईड टेबलवरती नाईट लॅम्प आहे. हा मिकी माऊस दिसतोय, पण हा आहे ॲक्च्युली मनी बँक, या सुट्टे पैसे असतात. ड्रॉवर आहे स्टडी टेबलला, तर त्याच्यामध्ये काही स्टफ आहे आणि खाली ॲक्च्युली आहेत काही बेडशीट आहेत, काही कुशन कवर आहेत. आणि इथे एक स्टँड आहे ज्याच्यामध्ये खूप सारी झाडं ठेवलेली आहेत. एक राधाकृष्णाची मूर्ती आहे. इथे बसून छान वाटतं ॲक्च्युली. इथून पूर्ण सूर्यप्रकाश येतो, तर ही झाडं चांगल्या प्रकारे जगतात या कारणाने इथे ठेवलेली आहेत मी झाडं. सगळ्या माझ्या घरामध्ये तुम्हाला जिकडे तिकडे सगळीकडे झाडंच दिसतील. जिथे सूर्यप्रकाश येतो, जिथे भेटेल तिथे मी झाडं ठेवून जाते. आणि हे आहे अटॅच अशी मोठी गॅलरी, खूप मोठी गॅलरी आहे ही. पण सध्या इतकी हवा चालू आहे ना की बंद ठेवावी लागते, कारण पुढून शेत दिसत असेल तर शेतातलं पूर्ण माती घरामध्ये येते जर ते गॅलरी उघडी ठेवली तर. आणि इथे सध्या खूप सारी मी झाडं लावलेली आहेत. इथे उभं राहून हा जो व्ह्यू येतो ना, हा खूप छान वाटतं. इथे संध्याकाळी 5-6 वाजता सूर्य डुबत असतो, तर सूर्याचा लाल गोळा, आणि इथे बसून मस्तपैकी चहा प्या किंवा काही झाडांच्या सानिध्यात अगदी बसलं तरी कसा टाईम निघून जातो कळत नाही. आता आली माझी दुसरी बाल्कनी, ती तुम्हाला दाखवायची राहिली होती म्हणून म्हटलं चला दाखवूया. तर ही आहे ड्राय बाल्कनी. ही काही ऑर्गनाईज वगैरे काही केलेली नाही आहे, जशी आहे अगदी तशीच आहे. इथे एक स्टीलची टाकी, ज्यात सध्या आम्ही पाणी ठेवलेलं आहे. पाण्याचा थोडा मोठा प्रॉब्लेम चालू आहे छोटासा, तर ठेवतो आम्ही स्टोअर करून. इथे वॉशिंग मशीन आहे. वॉशिंग मशीनच्या वरती एक जेड प्लॅन्ट आहे आणि त्यानंतर लिक्विड वगैरे आहे कपडे धुण्याचं, आला आहे, फॅब्रिक कंडिशनर आहे. वरती एक असं आम्ही लाकडीची फळी मारून घेतलेली आहे, त्याच्यावरती सगळं क्लिनिंग स्टफ आहे. म्हणजे जसं हँडवॉशचं पाऊच वगैरे आपण आणतो तर ते हँडवॉश आहे. त्याच्यानंतर हे भांडी घासायचं विम लिक्विड आहे. डस्टबिनच्या बॅग्स आहेत ज्या इथंच ठेवल्या, डस्टबिन आहे. त्याच्यानंतर हीट आहे, कॉक्रोचचं स्प्रे आहे तो आहे. आणि
साबणं वगैरे जे काही आहे ते इथे आम्ही ठेवून देतो, पटकन इथून घेता येतं. आणि ह्या गॅलरीमध्ये पण काही झाडं लावलेली आहेत आणि याला जास्त धूळ येऊ नये किचनमध्ये म्हणून हा असा हिरव्या कलरचा कपडा भेटतो. याला मला वाटतं शेडनेट काहीतरी असं बोलतात, तर ते लावून घेतलेलं आहे वरती. सो हा होता माझ्या घराचा होम टूर. आय रिअली होप तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल. आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. त्यानंतर चॅनलचे बेल बटन आहे त्याला क्लिक करा, जेणेकरून माझा नवीन व्हिडिओ तुम्हाला पटकन भेटून जाईल. ओके गाईज, परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.